एका हातात कायद्याची भिंगरी, दुसऱ्या हातात रिव्हॉल्वर आणि डोळ्यावर रुबाबातला गॉगल. सोशल मीडियावर लाखोच्या संख्येत लाईक्स, 30,000 फेसबुक आणि 10,000 इंस्टाग्रामचे फॉलोअर्स असणारा जालना जिल्ह्यातील अंबडचा तहसीलदार, नावाला फक्त सिंग, विजय चव्हाण असा एक अधिकारी जो वाळू माफियाच्या अंगावर धावून जातो, त्यांच्यावर स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून 4 राऊंड फायर करतो आणि अख्ख्या तालुक्यात एक प्रामाणिक डॅशिंग अधिकाऱ्याची एक नवीन अशी प्रतिमा निर्माण करतो. मंडळी, पण हा फक्त एक मुखवटा होता. हा सिंगम फक्त नावालाच, मात्र मोठा लाचखोर निघालाय. तब्बल 15 लाखाची डील आणि 6,40,000ची रोख लाच घेताना बीडच्या ACBच्या विभागाने या महाशयाला, म्हणजे या सिंगम महाशयाला, तहसीलदाराला रंगेहात पकडलाय. पण हे प्रकरण केवळ एका 6.5 लाखाच्या लाचेपुरतं मर्यादित नाही आहे. यामागे महसूल विभाग आणि वाळू माफिया यांचं एक मोठं आणि प्रचंड रॅकेट आणि एक साखळी आहे. आजच्या याच व्हिडिओमध्ये आपण हे सगळं पाहणार आहोत. हा रीलबाज तहसीलदार विजय चव्हाण कोण आहे, तो ACBच्या जाळ्यात नेमका कसा अडकला, त्याची वाळू माफियांना लुटण्याची मोडस ऑपरेंडिटी काय होती, याच्या घरात ACBला नेमकं कोणकोणतं गबाड सापडलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या वादात आणि इतिहासात ते साहेब कोण आहेत ज्यांच्या नावावर हा वसुली करत फिरायचा, सगळं सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, हा व्हिडिओ पाहण्याअगोदर तुम्हाला एक विनंती करतो, आणि ते नेहमीप्रमाणे जर तुम्ही आमच्या या जनमंतक चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या या चॅनलला, म्हणजे फेसबुक, जर हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा, आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर तिथं सबस्क्राईब करा, आणि इन्स्टाला पाहत असाल तर इन्स्टालासुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका. वेळ न घालवता सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की हा विजय चव्हाण नेमका कोण आहे आणि तो फेमस कसा झाला. विजय चव्हाण हा मुळातच कायद्याचा एक पदवीधर आहे. तो याच्या आधी, म्हणजे तहसीलदार होण्या अगोदर, पोलीस अधिकारी म्हणून देखील कार्यरत होता. सध्या तो तहसीलदार संघटनेचा मराठवाड्याचा अध्यक्ष होता. दैनिक दिव्य मराठीच्या बातमीनुसार विजय चव्हाणचा नुकताच महसूल मंत्री, जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे, यांच्या हस्ते एका कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता. आता म्हणजे विचार करा, ज्या माणसाचा मंत्री महोदयाकडून सत्कार केला जातो तोच माणूस असे पाठीमागे काळे धंदे करतोय. तेथील स्थानिक पत्रकारांच्या, म्हणजे जालन्याच्या स्थानिक पत्रकारांच्या मते या चव्हाणने स्वतःची एक शिंगम स्टाईल इमेज तयार केली होती बरं का. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड गावाजवळ जे गोदेचं पात्र आहे, गोदा नदीचं पात्र आहे, त्या पात्रामध्ये वाळू तस्करी सुरू होती. त्यावेळी हा चव्हाण तिथं कारवाई करण्यासाठी गेला. तेव्हा वाळू तस्करांनी त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. ते देखील कदाचित स्टंट असू शकतो, पण प्रयत्न केला. तेव्हा या रीलबाज तहसीलदारांनी स्वतःच्या संरक्षणासाठी, आत्मरक्षणासाठी चक्क स्वतःचं रिव्हॉल्वर बाहेर काढलं आणि हवेत 4 राऊंड फायर केले. आणि या घटनेनंतर त्या ठिकाणाहून जे वाळू तस्कर आहेत ते तिथून पळून गेले, आणि चव्हाण एका रात्रीमध्ये हिरो झाला. तहसीलदार म्हणून अधिकारी असावा तर कसा असावा, तर विजय चव्हाणसारखा असावा, अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. त्याने कामावर असतानाचे काही फोटो आहेत ते सोशल माध्यमावर तो टाकू लागला. याच प्रसिद्धीचा फायदा घेत तो लाखो लाईक्स मिळवायचा. आपलं काम कसलं भारी आहे, किती भारी आहे हे दाखवण्यासाठी तो कामाचे व्हिडिओ, फोटो आपल्या या सोशल हँडलवरती टाकायचा. आणि आपण किती ग्राउंड लेवलवरचे अधिकारी आहोत, किती ग्राउंडवरती जाऊन आपण काम करतो, हा तो दाखवायचा. आता मंडळी, वाळू माफियांना हाताळण्याची त्याची एक मोडस ऑपरेंडिटी कशी होती ती बघणं आपल्याला गरजेचं आहे. ही लाच फक्त 6,40,000 रुपयांची नव्हती बरं का. ही एका मोठ्या रकमेच्या डीलचा एक छोटा भाग होती. अंबड तालुक्यात गोदावरीच्या पट्ट्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालतो. आता त्यातलंच बघितलं तर दैनिक लोकमतच्या बातमीनुसार वाळू माफियांच्या जे पोकलेण आहेत, ज्या हायवागा आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी या महाशयाने, या रीलबाजांनी, म्हणजे विजय चव्हाण यांनी प्रतिदिवस 1.5 लाख रुपये याप्रमाणे 8 दिवसासाठी तब्बल
12 लाखाची मागणी केल्याचं बोललं जातं आहे. म्हणजे विचार करा, दिवसाला 1.5 लाख रुपये. याशिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या प्रत्येक टिप्पर मागे 50,000 रुपये, याप्रमाणे 6 टिप्परचे 3 लाख रुपये, म्हणजे एकूण झाले किती? 15 लाख रुपये. आणि हे 15 लाख रुपये त्यांनी लाच म्हणून मागितले होते. या 15 लाखापैकी 8 लाख रुपयाचा पहिला हप्ता ठरला होता आणि तो हप्ता स्वीकारण्यासाठी हे सगळा प्रकार सुरू झाला. पण उर्वरित जे 7 लाख रुपये जे आहेत ते देण्याची तक्रारदाराची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी थेट आपलं जे आहे बीडचं ACBचं लाचलुच प्रतिबंधक कायद्याचं जे ऑफिस आहे तिथं धाव घेतली तक्रारदारांनी आणि तिथून या अधिकाऱ्याचा, रीलबाज अधिकाऱ्याचा खरा मुखवटा गळून पडायला सुरुवात झाली. पण पैशाचा जेवढा हा आपापल्याला होता ना रीलबाज तहसीलदार, तेवढाच हा भित्रा देखील होता. मग चव्हाण ACBच्या जाळ्यात कसा अडकला, कसा सापडला, तर दैनिक दिव्य मराठीच्या बातमीमध्ये याबद्दल एक सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे. त्यामुळं या सगळ्यामधून ना एक नवीन अँगल समोर आला आहे. तो म्हणजे कसा आला आहे बघा. चव्हाणला ACBची प्रचंड धास्ती होती, त्याला प्रचंड भीती होती. लाचेचे पैसे घेण्यासाठी त्याने तक्रारदाराला छत्रपती संभाजीनगरला बोलवलं खरं, पण ACBच्या भीतीने आणि या लाचलुच प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या भीतीने तो आत्ता येतो, तासाने येतो, 2 तासांनी येतो, थोडं थांबा असं म्हणत तो तक्रारदाराला फिरवायला लागला. आता बीड बायपास ते झालटा फाटा असं तो फिरवत असायचा त्यांना. पण ACBचे अधिकारी काय कच्च्या गुरुचे चेले नव्हते. बीडचे ACBचे अधिकारी सोपान चिंटमपल्ले यांच्या पथकाने सगळी फिल्डिंग लावून ठेवली होती. विशेष म्हणजे आता बघा, ज्या दिवशी कारवाई झाली त्याच दिवशी शनिवारी चव्हाणच्या लग्नाचा, म्हणजे विजय चव्हाण या रीलबाज तहसीलदाराच्या विजय चव्हाणच्या लग्नाचा वाढदिवस होता. घरी पाहुणे मंडळी आली होती. वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी लग्नाचा केक कापून कुटुंबासह सगळेजण जे आहेत ते हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचं प्लॅनिंग की ठरलेलं होतं. पण रीलबाज चव्हाणला लाचेचा मोह आवरला नव्हता. सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमधील परिसरामधील एका परिसरातील स्वतःच्या आलिशान बंगल्याबाहेर तो लाचेची पिशवी घेण्यासाठी आला. तेवढ्यात तक्रारदाराने पैसे देताच एक विशिष्ट इशारा ज्यांनी ACBच्या अधिकाऱ्याला केला आणि दबा धरून बसलेल्या ACBच्या पथकाने त्याच्यावर लगेच झडप टाकत त्याला रंगेहात पकडलं. वाढदिवसाचा केक कापण्याआधीच साहेब थेट जे आहेत ते ACBच्या कोठडीमध्ये जाऊन पोहोचले. मग ACBच्या तपासामध्ये हे सगळं झाल्यानंतर या विजय चव्हाण रीलबाजच्या तहसीलदाराच्या घरामध्ये काय काय गबाड सापडलं, तर चव्हाणला अटक केल्यानंतर ACBनं त्याच्या घराची झाडाझडती घेतली. यात जे सापडलं ते जर तुम्ही ऐकलं तर अक्षरशः तुम्ही देखील तुमच्या तोंडात बोट घालून घ्याल अशी परिस्थिती आहे. एका बाजूला दरमहा तहसीलदाराला अंदाजे 1.5 लाखाच्या आसपास पगार आहे आणि तो कायदेशीर पगार आहे. तरीही सुद्धा या सगळ्या महाशयांची किंवा या अशा भामट्याची ही भूक आहे, पैशाची भूक आहे, ती शमतच नाही. घरच्या झडतीमध्ये ॲपल कंपनीचं महागडं घड्याळ तिथं सापडलं, 2 सोन्याच्या अंगठ्या सापडल्या आणि सॅमसंगचा बडा एक महागडा मोबाईल सापडला. 1,08,800 रुपयांची रोख रक्कम सापडली, 9 तोळे सोने सापडले, 800 ग्राम चांदी आणि तब्बल 100 इंचाचा TV आणि एक अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा देखील त्या घराच्या झाडाझडतीमध्ये सापडण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगरच्या एका हाय प्रोफाईल भागामध्ये त्याच्या नावावर एक रो हाऊस देखील असल्याचं बोललं जातं आहे आणि एक फ्लॅटही असल्याचं सांगण्यात येतं आहे. आता समोर येते दैनिक दिव्य मराठीच्या बातमीनुसार नांदेडच्या कंधार तालुक्यातील फुलजवळ जिल्हा परिषद गटातून त्याच्या म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्याला निवडणूक लढवण्यासाठी तो जोरदार तयारी सुरू करत होता. मात्र ह्या सगळ्या घटनेनंतर आणि या कारवाईमुळं या त्याच्या सगळ्या राजकीय मनसुब्यावर पाणी मात्र फिरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण येत्या काळामध्ये जर बघितलं तर आपले राजकारणी तर फार बेरकी आहेत की असल्याच लोकांना ते जवळ करतात, जेणेकरून राजकारणात उतरवतात. कारण आता आयता पैसा असतो ना यांच्याकडे आणि तो पैसा त्यांना वापरायला मिळतो. खरा प्रश्न हा आहे की गोदाकाठच्या भागामध्ये दररोज बघा, खरा प्रश्न हा आहे की गोदाकाठच्या
भागात दररोज सुमारे 200 हवाई गाड्यामधून दिवसाला 2,06,00,000ची उलाढाल वाळूमाफिया करतात। या काळ्या धंद्याला अभय देणारे असे अधिकारी जोपर्यंत व्यवस्थेत आहेत, या सिस्टीममध्ये आहेत, तोपर्यंत प्रामाणिकपणाचा मुखवटा घालून सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढण्यासारखा हा धंदा आहे। त्यामुळं या रीलबाज तहसीलदाराला, फक्त देखावा करणाऱ्या तहसीलदाराला अशा पद्धतीने ACBनं अटक केल्यानंतर याबद्दलची तुमची प्रतिक्रिया आणि सिस्टीममध्ये असलेले असे करप्टेड अधिकारी याबद्दलचं तुमचं मत आमच्या या बातमीच्या खाली सांगायला अजिबात विसरू नका। आणि अशाच पद्धतीच्या सर्व मुद्दे पाहण्यासाठी जनमंतक चॅनलला आजच सबस्क्राईब करा। पाहत राहा जनमंतक मराठी। धन्यवाद।